बंधू आणि हेडलाईन्स नंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊया। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं चित्र आज स्पष्ट होणार आहे। आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, तर 12 नोव्हेंबरला प्रत्यक्षात निवडणूक होणार आहे। दरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आता चुरस निर्माण झाली आहे। विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर, भाजपचे नेते प्रसाद लाड, जितेंद्र आव्हाड, विहंग सरनाईक आणि माजी कर्णधार डायना एडुलजी अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत। मिलिंद नार्वेकरांकडून एमसीएच्या अध्यक्षपदासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू असल्याची माहिती आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांसाठी शरद पवारांना फोन केल्याचीही माहिती आहे। त्यामुळे या निवडणुकीत मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे। बच्चू कडू यांच्या वादग्रस्त वक्तव्यानं खळबळ उडाली। राधाकृष्ण विखेंची गाडी फोडणाऱ्याला लाखांचं बक्षीस देईल असं कडू म्हणाले। विखेंनी कर्जमाफी केलेल्या वक्तव्यावरून कडू आक्रमक झालेले। आधी कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफी मागायची असं वक्तव्य हे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं होतं। फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतात, तारीख देतं आणि हे वाचाडगिरी मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची, काय करायचं, किती डाव लुटायचं तुम्ही, त्याचं ठरलं नाही पाहिजे। अरे शुक्र माना लोक तुम्हाला मारत नाही। मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मागायचं। मी तर फोडणारच भेटला तर। सोसायट्यांचं कर्ज घ्यायचं, मग कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर कर्जमाफी मागायची। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेल्या या विधानाविरोधात यवतमाळमध्ये शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आहे। सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचं मोठं नुकसान झालंय। अशी परिस्थिती असताना सरकारमधील मंत्री अशी वक्तव्य करत असल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। भाजपा सरकारची ही जी क्रूरता दिसते आहे, विखे पाटील असो, अजितदादा असो किंवा ते कोकाटे असो, हे सातत्याने शेतकऱ्यांच्या विरोधात स्टेटमेंट देणे आणि स्वतःची क्रूरता, त्यांची लायकी दाखवणे असं एकंदरीत यांचं दिसून येते। मुळात शेतकरी हा बेईमान नाहीच आहे। शासन शेतकऱ्यांच्या प्रति बेफिकीर आहे। हा विखे पाटलांचा कालचा जो स्टेटमेंट आहे, त्यांचं जे वक्तव्य आहे, ही अत्यंत क्रूरता आणि असंवेदनशीलतेचा कळस आहे। या घटनेचा मी निषेध करतो आणि विखे पाटलांना तर मुळात मंत्री म्हणून त्या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही। त्यांना तात्काळ देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या बाहेर करावं। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगलीच्या तासगावजवळ भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं। बैलगाडा शर्यत संघटनेच्या पहिलं अधिवेशन देखील इथं पार पडलं। या शर्यतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली। या बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती इथं गर्दी झाली होती। या स्पर्धेतील विजेत्यांना 2 फॉर्च्युनर, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि 150 दुचाकी हे बक्षीस देण्यात आली। कोल्हापूरच्या शिरोळचे वाळू दादा हजारे आणि सांगलीच्या भिलवडी इथल्या पाटील यांच्या बैलजोडीनं फॉर्च्युनर गाडी ही पटकावली आहे। या बैलजोडीचं नाव आहे हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेक फेल। यांनी मालकांच्या घरासमोर फॉर्च्युनर गाडी ही उभी केली आहे। सेमीला पात्र अतिशय सुंदर अशा गाड्या बस आहेत, परंतु शेवटच्या क्षणाला लाडक्या बहिणीनंच बाजी मारली। अहो सिद्धी आनंद शेठ सावंत पळसखेलच्या मोगाश्मीरला निकाल आहे। अनिल तिथं अहो ऐका, तर दरम्यान शिवसेनेकडून बैलगाडी शर्यतीची प्रो लीग भरवली जाईल असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिलंय। सेमीला पात्र अतिशय सुंदर अशा गाड्या बस आहेत, परंतु शेवटच्या क्षणाला बैलगाडा शर्यत माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या मोठ्या गर्दीची पहिल्यांदा मी बघतोय आणि पहिल्यांदा बैलगाडा शर्यतीत माझ्या लाडक्या बहिणींचा पण सहभाग पहिल्यांदा झालेला आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये। या शर्यतीमध्ये बैलांनी जो भाग घेतलाय ते आपले सेलिब्रिटी आहे, सेलिब्रिटी। थोडे 2 कविता सांगतो। गायों के हित को जो जीता है, गायों के हित में जो जीता है, गायों के हित में जो मरता है, हर शब्द उसका रामायण और हर कर्म उसका गीता है। आणि म्हणून ते काम आपला चंद्रहार करतोय।
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातल्या स्थानिक राजकारणातला चर्चेतला विषय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. काही दिवसांपूर्वी राज्यातील नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं. 2 डिसेंबरला होऊ घातलेल्या या निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत. 8 दिवसांची मुदत देण्यात आलेली असून 17 नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका ह्या पार पडणार आहेत. लोणावळा नगरपरिषदेसाठी भाजपनं पहिल्या 11 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. 13 प्रभागातील 27 जागांसाठी ही निवडणूक होणार असून आजपासून 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान भाजप विरुद्ध अजित पवारांचे राष्ट्रवादी यांच्यामध्ये ही लढत रंगणार असून आता आमदार सुनील शेळके राष्ट्रवादीचे कोणते शिलेदार रिंगणात उतरवणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी भाजपनं कंबर कसायला सुरुवात केली आहे. 14 नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज इच्छुक उमेदवारांच्या पुण्यामध्ये मुलाखती होणार आहेत. निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत या मुलाखती पार पडणार आहेत. महाविकास आघाडी आणि मनसेची आज एकत्रित पत्रकार परिषद होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीतील 3ही पक्ष, मनसे आणि इतर समविचारी पक्ष हे एकत्र पत्रकार परिषद घेतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मनसे ॲक्शन मोडवरती आली आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज शिवतीर्थावरती मनसेची बैठक पार पडणार आहे. मनसे नेते, मुंबई अध्यक्ष, उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष या बैठकीला उपस्थित असतील. संध्याकाळी 6 वाजता शिवतीर्थावरती बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी राज ठाकरे मनसे नेत्यांना काय कानमंत्र देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. 4 वर्षापासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मुहूर्त लागला. नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या. कोण कुठे कसं लढणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही आणि अशातच प्रत्येक पक्षाकडून स्वबळाची चाचपणी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी महायुतीसह महाविकास आघाडीच्या काही पक्षांकडून स्वबळाची चाचपणी करण्यात येते. दरम्यान राजकीय पक्ष कुठे कुठे स्वबळाची निवडणूक लढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिंधुदुर्गात महायुतीत सर्व अलबेल वाटत असलं तरी नितेश राणेंच्या स्वबळावरती लढण्याच्या घोषणेमुळे महायुतीतही मिठाचा खडा पडल्याचं पाहायला मिळतंय. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण आणि नारायण राणेंनी युतीच व्हावी अशी भूमिका घेतली आहे. मुंबईत याबाबत बैठक होईल आणि अंतिम निर्णय होईल असं खासदार नारायण राणेंनी म्हटलंय. तर निवडणुकीमध्ये एकटे लढण्याची ताकद नाही म्हणून एकत्र येत असल्याचा टोला हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैभव नाईकांनी लगावलाय. सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे. पण मला वाटतं ही युती व्हावी. 80% पेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर, असं माझा विश्वास वाटतो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची ताकद ही एकटे लढण्याची नाही आहे. त्यामुळे ते एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत असतील. खरं तर तुम्ही आज या विभागाचे खासदार आहात. तुम्हाला न विचारता जर विशाल परब, राजेश तेली यांना वेगळ्या पक्षात घेतलं तर तुम्ही तुमच्या म्हणण्याला किंवा तुमच्या शब्दाला आता राज्याच्या राजकारणामध्ये किंमत राहिली नाही. दरम्यान मनसेकडून मतदार यादीतील घोळावरती करण्यात आलेल्या आरोपांवर मंत्री नितेश राणेंनी उत्तर दिलंय. तुम्ही हिंदूंच्या घरामध्ये यादी घेऊन घुसू नका, हिंमत असेल तर मोहल्ल्यात जा, असं थेट आव्हान हे नितेश राणेंनी मनसेला दिलंय. तसंच मोहम्मद अली रोड, बहरामपाडा आणि आमच्या इकडच्या काही किनारपट्टी भागांमध्ये दुबार चौबार मतदार आहेत ते दाखवतो, असं देखील राणे म्हणाले. हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदूंच्या घरात जाण्याची हिंमत कोणी करू नये. हिंमत असेल तो मोहल्ल्यांमध्ये घुसा. की कोण किती असतं, कसे असतं, सगळेच बुरखा घालून मतदान करणाऱ्या महिलाच असतात का, हे थोडं तपासणी करा. तिथे बडवण्याची भाषा करा ना जरा मोहल्ल्यामध्ये जाऊन. रत्नागिरी जिल्ह्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युती करायची की नाही यावरून वाद सुरू आहे. त्यातच आता नितेश राणे विरुद्ध उदय सामंत अशी
वाद रंगण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी उदय सामंतांनी केलेल्या वक्तव्यावरती आता नितेश राणेंनी जशास तसं असं उत्तर दिलंय. कुणाला जर खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत असं थेट आव्हान हे त्यांनी उदय सामंतांचं नाव न घेता दिलंय. दरम्यान कुणाला जर स्वबळाची खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवण्याची आमची तयारी आहे असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं होतं. त्यालाच नितेश राणे यांनी नाव न घेता उत्तर दिलं. कुणाला जर खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत असं देखील नितेश राणे म्हणाले. भाजपची ताकद 2019 ते 2024 या काळात वाढली आहे. गावागावांमध्ये कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण झालंय. त्यामुळे रत्नागिरीत भाजपच्या कार्यकर्त्याला कमी न लेखता सन्मानपूर्वक युती झाली तर सगळे समाधानी असतील. युती नाही झाली तर भाजपचा कार्यकर्ता सक्षम आहे असं मंत्री नितेश राणे म्हणाले. लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी भरपूर काम केलं. त्यामुळे कार्यकर्त्याला आता अपेक्षा आहे. कुणी आम्हाला कमी लेखू नये, कुणी आम्हाला हलक्यात घेऊ नये, कुणी आम्हाला पोकळ धमक्याही देऊ नयेत असं नितेश राणे म्हणाले. कुठलीही पद्धतीची युती करत असताना रत्नागिरीमध्ये अगर सन्मानपूर्वक झाली, जिथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कमी न लेखता तुला 1 देतो, 2 देतो, 3 देतो असं काही न करता सन्मानपूर्वक झाली तर सगळे समाधानी आहेत. अगर नाही झाली तर मग रत्नागिरीचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता तसा सक्षम आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन नगरपालिकेत यंदाही अजित पवारांचे राष्ट्रवादी सर्व पक्षांपेक्षा वरचढ ठरण्याची शक्यता आहे. कारण सुनील तटकरे यांनी मागील सलग 3 टर्म जिंकत या पालिकेवरती आपली पकड ही मजबूत असल्याचं दाखवून दिलंय. यंदाच्या निवडणुकीत 10 प्रभागातून एकूण 20 उमेदवार हे नशीब आजमावणार आहेत. आणि विशेष म्हणजे मुख्य लढत ही अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना या दोघांमध्ये होणार आहे. दरम्यान शेकाप, भाजपा आणि ठाकरेंची शिवसेनेचं या विभागामध्ये वर्चस्व कमी असल्यामुळे आता हे तीनही पक्ष कोणाच्या बरोबरीनं हातमिळवणी करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांच्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली आहे. जालन्यातील भोकरदन नगरपालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी दानवे पितापुत्रांनी कंबर कसली आहे. माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड आणि आमदार संतोष दानवे यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुक उमेदवारांसंदर्भात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भाजपकडे नगरसेवक पदासाठी 30 तर नगराध्यक्ष पदासाठी 4 अर्ज आले. 17 सदस्य असलेल्या नगरपालिकेवरती गेल्या वेळा काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे भोकरदन नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी दानवेंनी प्रयत्न सुरू केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जाते. नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी सध्या सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नगर परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून 20 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार गणपत कदम आणि काँग्रेसचे माजी आमदार हंसुबानू खलिपे यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. दरम्यान नगराध्यक्ष पद नेमकं कोणाला जाणार याबाबत अद्यापही निश्चिती झालेली नाही. सांगोला आणि अकलूजमध्ये जयकुमार गोरेंनी नगरपालिका निवडणुकीसंदर्भात इच्छुक उमेदवार आणि इच्छुक नगरसेवकांच्या स्वतः मुलाखती घेतल्या. विशेष म्हणजे अकलूज आणि सांगोला या दोन्ही ठिकाणी भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी उदंड प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान अकलूज इथं भयमुक्त वातावरण देण्यासाठी भाजपला निवडून देण्याचं आवाहन करत मोहिते पाटील यांचं नाव न घेता जयकुमार गोरे यांनी जोरदार टीका केली आहे. ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपला धक्का दिलाय. भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. विकासाच्या मुद्द्यावरती अनेक वेळा विकास म्हात्रे यांनी रवींद्र चव्हाणांवरती नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान भाजपकडून अनेक वेळा म्हात्रेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांची नाराजी काही दूर झाली नाही. ऐन महापालिका निवडणुकींपूर्वी मुंबईच्या कांदिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. ठाकरेंच्या शिवसेनेतील पुरुष आणि महिला पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवणार असा दावा हा शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केला.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी मोठी राजकीय खेळी खेळली. चव्हाणांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रेंचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला. ठाकरेंसाठी हा धक्का असला तरी एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण डोंबिवलीमध्ये शह देण्याची भाजपची ही खेळी असल्याची चर्चा आहे. श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत, त्यामुळे स्वबळाची तयारी करणाऱ्या भाजपनं दीपेश म्हात्रेंच्या पक्षप्रवेशानं एकाच दगडामध्ये 2 पक्षी मारल्याची चर्चा रंगली आहे. डोंबिवलीतले अनेक प्रश्न आहेत जे सोडवण्यासाठी सत्तेच्या टेबलावर बसणं अत्यंत गरजेचं आहे किंवा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये आपलं वचक असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे येत्या निवडणुकीच्या दृष्टीने मी विचार करून निर्णय घेतला की आपण राष्ट्रीय पक्षामध्ये जायला पाहिजे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना मंत्री भरत गोगावले आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवींनी त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये मोठा धक्का दिलाय. ऐन निवडणुकीच्या तोंडावरती सुनील तटकरेंचे निकटवर्तीय आणि कोलाड आंबेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुरेश महाबळे, त्यांच्या पत्नी, पंचायत समितीचे माजी सभापती सुनीता महाबळे आणि चंद्रकांत लोखंडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे येत्या नगरपालिका निवडणुकीत सुनील तटकरेंना धक्का बसण्याची शक्यता आहे. सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शहराध्यक्षपदी महेश गादेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी सुधीर खरमटल यांनी तडकाफडकी राजीनामा देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या तोंडावर असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जातोय. अशातच महेश गादेकर यांच्यावरती शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी महिला डॉक्टर हत्या प्रकरणी पाठपुरावा करण्याचं आश्वासन त्यांच्या कुटुंबाला दिलं. याच पार्श्वभूमीवरती मुंबई प्रदेश युवक काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं आज दुपारी 12 वाजता गिरगाव चौपाटीजवळ आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री निवास असलेल्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती ही मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे. कोल्हापुरातील ऐतिहासिक भुदरगडावरती साहसी खेळांचा शुभारंभ झालाय. देशभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भुदरगड किल्ल्यावरती पॅरामोटरिंग, पॅराग्लायडिंग, वॉटर बोटिंग यासह विविध साहसी खेळ हे सुरू करण्यात आले. शिवाय दुधी तलावामध्ये पर्यटकांना बोटिंगचा अनुभव घेता यावा यासाठी विविध सुविधा देखील उपलब्ध करण्यात आल्या. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या सर्व खेळांचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास हा आंबेडकरांनी व्यक्त केलाय. यावेळी आंबेडकरांनी पॅरामोटरिंग खेळाचा अनुभव देखील घेतला. भुदरगड किल्ला आणि भुदरगड किल्ल्याचं एक वेगळं महत्व आहे की ज्याच्यामुळे संपूर्ण जिल्ह्याच्या राज्याच्या नकाशावरती सुद्धा ब वर्ग दुर्ग किल्ला म्हणून त्याची ओळख आहे. तो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या पद्धतीनं साहसी खेळांचं एक नवीन लोकार्पण आपण या ठिकाणी करतोय, पर्यटनाची एक नवीन संधी लोकांच्यासाठी उपलब्ध करून देतोय, त्याचा औपचारिक शुभारंभ आज या ठिकाणी झाला. खूप चांगल्या पद्धतीच्या सुविधा आज या ठिकाणी की ज्याच्यामध्ये देशभरातले पर्यटक येतील आणि खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट होण्यामध्ये सुरुवात आज होते. या सगळ्या कामाचे आज लोकार्पण आम्ही केलंय. मनापासून या सगळ्या कामासाठी आमच्या सगळ्या टीमचं मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा. जुन्नरमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सत्यशील शेरकर यांच्या निवासस्थानी बिबट्यानं कंपाऊंडच्या भिंतीवर उडी मारून आत प्रवेश केला. या कंपाऊंड परिसराला इलेक्ट्रिक फेन्सिंग बसवण्यात आलेलं असून त्यातील विद्युत प्रवाहाची तीव्रता ही सुमारे 9000 DC व्होल्ट इतकी होती. इतक्या उच्च तीव्रतेचा करंट असताना देखील बिबट्याला धक्का बसला नसल्याचं आढळून आलंय. सध्या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये राज्य शासनाच्या वतीनं झटका देणारी शॉक मशीन बसवण्याचं काम सुरू झालेलं आहे. परंतु हे यंत्र बिबट्यावरती किती प्रभावी ठरेल हे येणाऱ्या काळामध्ये दिसून येईलच. मात्र ह्या व्हिडिओमुळे या यंत्रांवरती शंका उपस्थित होत असून यावरती शासनानं ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. पुण्यात बिबटे टोळीनं संचार करत असल्याचं पाहायला मिळालंय. यातून बिबट्यांची संख्या किती वाढली आहे हे अधोरेखित होतंय. 10 चौरस किलोमीटरच्या परिघामध्ये एक बिबट्या अशी संख्या वनविभागानं गृहीत धरलेली आहे. मात्र जुन्नरमध्ये एकाच वेळी 3 बिबटे आढळले. त्यामुळे बिबट्यांची संख्या ही उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये वाढली आहे हे स्पष्ट झालंय. हेच बिबटे गुजरातच्या वनतारासह विविध राज्यातील वनक्षेत्रामध्ये कधी स्थलांतरित केले जाणार असा सवाल आता उपस्थित होतोय.
कबुतरांसाठी तातडीनं बैठक घेणारे मुख्यमंत्री बिबट्याच्या प्रश्नावरती का बैठक बोलवत नाहीत असा सवाल खासदार अमोल कोल्हेंनी विचारलाय. तर राज्यामध्ये आपत्ती घोषित करून कृती आराखडा तयार करण्याची मागणी देखील अमोल कोल्हेंनी केली आहे. मधून त्याचा जो समावेश आहे तो रद्द करणे, त्यानंतर बिबट्यासाठीचा गवताळ जो कुर्णाचा प्रदेश हा वन विभागाच्या जागेत तयार करणं आणि बिबट्याची नसबंदी करणं ही चतुसूत्री अंमलात आणली पाहिजे आणि राज्य आपत्ती घोषित करून त्याला एक ठोस कृती आराखडा बनवला पाहिजे, ही आपली सातत्यानं मागणी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बिबट मानव संघर्षाला राज्य आपत्ती घोषित करून त्यासाठी ठोस कृती आराखडा बनवण्यात का कमी पडतात हा प्रश्न आहे. उत्तर पुणे सध्या बिबट्याचा हॉटस्पॉट बनलाय. बिबट्यामुळे इथले ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत. या बिबट्यापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी ग्रामस्थ विविध उपाययोजना करतायत. शिरूरमधील पिंपरखेड गावाच्या महिलांनी तर थेट गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेले पट्टेच घातले. बिबट्या प्रामुख्याने मानेवरती हल्ला करतो. अशा वेळी शेतामध्ये राबताना या बिबट्यानं शिकार करू नये म्हणून इथल्या ग्रामस्थांनी हे टोकदार खिळ्याचे पट्टे बांधलेत. यामुळे इजा होण्याची भीती असताना देखील बिबट्यापासून वाचण्यासाठी हा धोकादायक मार्ग पत्करलाय. त्यामुळे वनविभाग काय करतंय असा सवाल आता उपस्थित होतोय. अक्कलकुवा तालुक्यातील आंबळीबरी या घाटामध्ये शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसचा भीषण अपघात झाला. एक धोकादायक वळणावरती बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस 100 ते 150 फूट खोल दरीमध्ये कोसळली. या दुर्दैवी घटनेमध्ये 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला असून 53हून अधिक विद्यार्थी हे जखमी झाले. यातील 17 जणांची प्रकृती ही गंभीर असल्यानं त्यांना जवळील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील मेहुणबारी आश्रमशाळेचे हे विद्यार्थी होते. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शाळेत घेऊन जाण्यासाठी ही बस आली होती. मात्र रस्त्यामध्येच विद्यार्थ्यांवरती काळानं हा घाला घातला. शाळेचं कुठले जे प्रशासन आहे त्यांनी विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने घेऊन जायला पाहिजे याचं कुठलंही नियम किंवा काय तारतम्य ठेवलेलं नाही. त्यांच्या हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे आज सातपुड्यातील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे ती घाटात कोसळली आणि त्याच्यात हे दुर्दैवी विद्यार्थ्यांचा अंत झालेला आहे. नंदुरबारमध्ये बस अपघातात जखमी झालेल्या नागरिकांची जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन भेट घेतली. बस अपघातामध्ये 52 विद्यार्थी हे जखमी झालेले असून त्यांच्यावरती अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. यातील 18 जणांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय. याच 18 गंभीर विद्यार्थ्यांची भेट ही जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी घेतली आहे. जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी तत्पर असून गरज लागल्यास खासगी वैद्यकीय सेवेचा देखील आधार घेतला जाईल असं मिताली सेठी यांनी म्हटलंय. मोलगी परिसरात एक दुर्दैवी आज अपघात झालाय. अनफॉर्च्युनेटली 2 मुले आपण गमावले आहेत. पण 22 मुले आमचे आता RH अक्कलकुवामध्ये रेफर्ड आहे. त्यांना मायनर इंजुरी आहे. 18 मुले आता डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले आहेत. त्यांच्यासोबत भेट घेतली आहे. दे आर ऑल स्टेबल. 2 मुले थोडे सिरियस होते असं मला इन्फॉर्मेशन मिळाली आहे. पण सगळ्यांवर उपचार इथे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये करण्यात येत आहोत. जी पण मदत लागली त्याच्यासाठी डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन अवेलेबल आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोरा इथल्या उड्डाणपुलाच्या खाली असलेला काही भाग कोसळलाय. सुदैवानं उड्डाणपुलाखाली वर्दळ नसल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे महामार्गाची दुरावस्था झाल्याचा आरोप हा स्थानिकांनी केलाय. उड्डाणपूल तयार केल्यापासून 16 वर्षांमध्ये एकदा देखील स्ट्रक्चरल ऑडिट हे केलं नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर शहराजवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या 3 वाहनांचा अपघात झालाय. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं कार चालकानं अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे मागून वेगामध्ये असलेली वाहनं ही कारला धडकली. या अपघातामध्ये 3ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तरी देखील महामार्गावरील खड्डे बुजवा अन्यथा कार्यालय फोडू असा इशारा हा शिंदेंच्या सेनेनं संबंधित विभागाला दिला. आणि या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली.